नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. यस9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई महालक्ष्मी शक्तीपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती लावली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. मंदिराच्या कामाच्या शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासोबत दर्शन घेतले. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण देवस्थान असणाऱ्या व 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून श्रद्धेय असणाऱ्या या मंदिराप्रती केंद्रीय मंत्री अमित शहा यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे. आज मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्ण कलशाकडे देखील लक्ष वेधले. मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची माहिती त्यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत दादा पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, अन्य मंत्री महोदय तसेच श्री शहा यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय राठोड यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार कल्लापन्ना आवाडे, माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे तसेच बँक व साखर कारखान्याचे पदाधिकारी अधिकारी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक इतिहासाशी घट्ट नाते असलेली कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. या बँकेची स्थापना 5 नोव्हेंबर 1962 रोजी झाली असून 7 फेब्रुवारी 1963 रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. या बँकेने मल्टीस्टेट स्तरावर एक आर्थिक मॉडेल म्हणून सिद्ध केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून एकूण 55 शाखा आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेच्या 55 शाखांच्या माध्यमातून 85,835 सभासद, 81 कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल, 2,975 कोटींच्या ठेवी व 1,894 कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले आहे. स्वयंप्रकाश सोलर कर्ज, कृषी कर्ज केंद्र शासनाची फूड प्रोसेसिंग योजना कार्यान्वित केली आहे. परदेशी व्यवहाराकरिता लागणारी लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटीसाठी परकीय चलन विनिमय, AI चा वापर यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ बँकेने ग्राहकांना दिला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ व कर्ज सुविधा पुरवून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महासैनिक दरबार हॉल येथे रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी प्रमुख उपस्थिती लावली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. जिल्हा प्रशासन, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, माय भारत आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्रालयाच्या कॉमन
योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. तसेच जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी पहिल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेता रोहित चव्हाण, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले रोहिणी देवबा व हर्षवर्धन पाटील तसेच इनरव्हील क्लब आयोजित योग स्पर्धेत प्रथम क्रमांक व योगा क्वीन पुरस्कार प्राप्त गंधाली खोपकर यांचा गौरव करण्यात आला. योग मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर आणि संदीप पाटील यांचाही शाल, रोप व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी योग ही आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि तणावपूर्ण जीवनशैलीत काळाची गरज असल्याचे सांगितले. योगामुळे शासकीय आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवन दृष्टी विकसित होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली. ही शपथ प्राचार्य डॉक्टर श्वेता पुरळेकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते योग मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, तालुका क्रीडा अधिकारी LG पवार, सुधाकर जमादार, मनीषा पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, स्नेहल जगताप पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, माय भारतचे निलेश कांबळे, हॉकी प्रशिक्षक सागर जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांनी केले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. इचलकरंजी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूरमध्ये 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया प्रकल्प आणि पुण्यातील बंद पडलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्हच्या पुनरुज्जीवनासाठी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. कोल्हापूरमधील नव्या प्रकल्पात साखर कारखान्याच्या उत्पादनापासून इथेनॉल, CBG, सायट्रिक ॲसिडसह विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जाणार असून त्यातून मिळणारा नफा सहभागी सहकारी साखर कारखान्यांना वितरित केला जाणार आहे. पुढील 3 महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देत साखर कारखान्यांवरील 46,000 कोटी रुपयांचा प्राप्तिकर माफ करणे, NCDC मार्फत 10,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करणे, इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन आणि इथेनॉलवरील GST 28% 5% कमी केल्यामुळे उद्योगाला मोठी चालना मिळाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीसाठी जुने दानवाड योजनेतून 2051 पर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे तसेच पॉवरफुल उद्योगासाठी सोलर पार्क उभारण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या विविध सुविधांचा आढावा घेत इचलकरंजीच्या सहकार चळवळीचे कौतुक केले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराच्या सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी विकास आराखड्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या सभेत बोलताना त्यांनी हा कॉरिडॉर दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्राचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन महत्त्व अधिक वाढवेल असा विश्वास व्यक्त केला. अमित शहा यांनी सांगितले की 7व्या शतकातील या प्राचीन मंदिर परिसरातील 41 लहान मोठ्या मंदिरांचे संरक्षण व संवर्धन करून पुढील 6 महिन्यात परिसर विकसित करण्यात येणार असून भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्याबाबतही सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वारसा, संस्कृती आणि श्रद्धास्थानांचे जतन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेतृत्व
नेतृत्वाखाली देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक बळकट होत असल्याचे सांगत हा आराखडा पुढील 100 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर हे केवळ शक्तिपीठ नसून सहकाराची आद्य पंढरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर परिसराचे आधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरच्या पर्यटन आणि धार्मिक विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा विकास आराखडा कोल्हापूरसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. यावेळी राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जागतिक योग दिनानिमित्त राजश्री शाहू शासकीय विद्यानिकेतन शिंगणापूर येथे योग प्राणायाम कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी योग शिक्षक DS पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी मार्गदर्शन करताना DS पाटील म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीसाठी योग आणि प्राणायाम अत्यावश्यक झाले आहे. नियमित, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक योगाभ्यास केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास निश्चितच मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक AS देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. योग सत्रामध्ये योगासने, प्राणायाम, योगिक जॉगिंग, हात, पाय व मानेचे सूक्ष्म व्यायाम, हातसायन, सिंहमुद्रा तसेच सूर्यनमस्कार यांचा समावेश होता. या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी PD चौगले, SF थोरात, सौ VR दिंडे, सौ SM शेख, सौ AS गोनी, सौ SS कुंभार, संतोष पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या प्रफुल्लित केंद्र आणि सिद्धेश्वर प्रासादित विद्यालय, साने गुरुजी वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात योग प्रात्यक्षिके व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या प्रफुल्लित केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अफलिया बागवान यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. शिबिरात विद्यार्थ्यांना वयोगटानुसार विविध योगासने, शारीरिक लवचिकता वाढवणारे व्यायाम, एकाग्रता व मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त प्राणायाम तसेच स्मरणशक्ती वाढवणारे योग प्रकार शिकवण्यात आले. प्रत्येक आसनाचा शरीर व मनावर होणारा सकारात्मक परिणामही विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. योगाभ्यास हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या शपथेत सहभाग घेतला. विद्यालयाचे संस्थापक दिलीप जोशी यांनी प्रफुल्लित केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक करत शालेय वयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक तानाजी यादव, प्रफुल्लित केंद्राच्या संचालिका रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ, शीतल यादव तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटाचा 7 दिवस चाललेला 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. समारोप सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील उत्कृष्ट माहितीपट, उत्कृष्ट लघुपट आणि उत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार पोलंडच्या सिल्वर या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार इराणच्या
अंडर द स्नो या चित्रपटाला तर सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट सिल्वर कॉच पुरस्कार जर्मनीच्या मायात सॉन्ग या चित्रपटाला देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आशुतोष ग्वारीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील सर्वोत्कृष्ट ध्वनी, सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्काराचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार, अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार दीपक नारायण, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी तसेच राज्यपालांचे सचिव एस राममूर्ती यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतील महाराष्ट्र लोक भवन येथे भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत योगा अभ्यास केला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमाचे आयोजन भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते। यावेळी राज्यपालांनी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि संतुलित जीवनशैलीला चालना मिळते असा संदेश दिला। कार्यक्रमात भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर सहभागी झाले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून योगाचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। यांनी अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।